विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. प्रकरण पहिले, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. शास्त्र, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. तत्पूर्वी आपण शास्त्र म्हणजे काय ते पाहूया. शास्त्राचे दोन प्रकार आहेत, नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय आहे तर ज्या शास्त्रातील नियम वैश्विक मान्यता पावलेले असतात, त्यांची प्रयोगशाळेत पडताळणी करणे शक्य असते, त्यांना आपण नैसर्गिक शास्त्र असे म्हणतो. नैसर्गिक शास्त्रातील नियम हे त्रिकालाबाधित असतात. त्या नियमांची प्रयोगशाळेत पडताळणी करता येते. उदाहरणार्थ रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, संख्याशास्त्र इत्यादी. सामाजिक शास्त्र, ज्याला आपण वर्तणूक शास्त्र असेही म्हणतो, ते मानवी वर्तनाचा अभ्यास करतात आणि सामाजिक शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता नसते. सामाजिक शास्त्रातील नियमाची प्रयोगशाळेत आपण पडताळणी करू शकत नाही. उदाहरणार्थ राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी. अर्थशास्त्र हे एक शास्त्र आहे, कारण अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्र, ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, इकॉनॉमिक्स हा इंग्रजीमधला शब्द मूळ ग्रीक भाषेतून आलेला आहे. ग्रीक भाषेतील मूळ शब्द आयकोनोमिया असा आहे आणि आयकोनोमियापासून इकॉनॉमिक्स हा शब्द तयार झालेला आहे. आयकोनोमिया याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो. कुटुंबाचे व्यवस्थापन किंवा कौटुंबिक व्यवस्थापन असा त्याचा अर्थ आहे. ग्रीक शब्द जो आहे आयकोनोमिया, ज्याला आपण कुटुंबाचे व्यवस्थापन असे म्हणतो, आणि त्या आधारे अर्थशास्त्र या शब्दाची निर्मिती झालेली आहे. इकॉनॉमिक्स हा शब्द तयार झालेला आहे. पॉल सॅम्युएल्सन या अर्थशास्त्रज्ञाने अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्राची राणी आहे. इकॉनॉमिक्स इज अ क्वीन ऑफ सोशल सायन्सेस. इकॉनॉमिक्स इज अ क्वीन ऑफ सोशल सायन्सेस असे म्हटलेले आहे. मानवाच्या गरजा ज्या विचारात आपण घेतो त्या गरजा अमर्यादित आहेत, आणि त्या अमर्यादित गरजा मर्यादित साधनांच्या द्वारे मानवाला पूर्ण कराव्या लागतात. अर्थात अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मानवाला मेळ घालावा लागतो. हा मेळ घालत असताना त्याचे जे वर्तन घडते ते वर्तन म्हणजे अर्थशास्त्र आहे. अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालताना मानवाचे जे वर्तन घडते ते वर्तन अर्थशास्त्र अभ्यासते. आपण अर्थशास्त्राबाबतचे वेगवेगळे दृष्टिकोन या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला जो दृष्टिकोन आहे तो आहे कौटिल्य या भारतीय अर्थशास्त्रज्ञाचा. मौर्यकालीन हा भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहे. कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आहे. अर्थ म्हणजे संपत्ती आहे आणि शास्त्र म्हणजे विज्ञान आहे, आणि म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे विज्ञान आहे किंवा संपत्तीचे शास्त्र आहे. त्या आधारे
अर्थशास्त्र म्हणजे काय याबाबत कौटिल्य असं म्हणतात, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन, संपादन याचा अर्थ संपत्ती मिळवणे, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन आहे. अर्थशास्त्र म्हणजे संपत्ती संपादन करणे आणि त्या संपत्तीचे व्यवस्थापन करणे असे आहे. कौटिल्य यांचा अर्थशास्त्र, कौटिल्याचे अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये त्यांनी राजकीय आणि आर्थिक बाबींचा उहापोह केलेला आहे. आर्थिक आणि राजकीय बाबी त्यामध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अर्थशास्त्रापेक्षा राजकीय बाबींना फार महत्त्व दिलेलं आहे. तत्कालीन समाजातील जे काही राज्यकर्ते होते त्या राजे लोकांना हा ग्रंथ फार उपयुक्त होता. कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूयात. काय म्हणतात कौटिल्य पहा. कौटिल्य यांचा दृष्टिकोन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी त्यांनी राज्यकर्त्यांना जे मार्गदर्शन केलेलं आहे ते फार मोलाचे आहे. सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावरती आणि राज्याचे कल्याण करण्यावरती त्यांनी फोकस केलेला आहे किंवा त्यांनी तसे विचार व्यक्त केलेले आहेत. चांगल्या शासनासाठी, ज्याला आपण सुशासन म्हणतो, कल्याणकारी शासन म्हणतो, त्या सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता कौटिल्य यांनी मांडलेली आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्रामध्ये त्यांनी राजकीय कल्पनांचे संकलन केलेले आहे. कौटिल्य यांच्या दृष्टिकोनाचे हे 4 मुद्दे पाहिल्यानंतर आपण हा दृष्टिकोन नव्याने समजून घेऊयात. सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका, संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण साधणे, सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता आहे आणि अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन त्यांनी केलेले आहे. आधुनिक अर्थशास्त्राकडे आपण ज्या वेळेला वळतो त्यावेळेला आधुनिक अर्थशास्त्राचा जनक जो आहे तो ॲडम स्मिथ, या ॲडम स्मिथबद्दल आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे. ॲडम स्मिथ यांनी जी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे ती सुद्धा कौटिल्याप्रमाणेच संपत्तीशी संबंधित आहे. कौटिल्य आणि ॲडम स्मिथ यांच्या व्याख्यांमध्ये फारच साधर्म्य असल्याचे आपल्याला दिसून येईल. कौटिल्य काय म्हणतात परत एकदा पाहूयात. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय. आता ॲडम स्मिथ काय म्हणतात पहा. ॲडम स्मिथ यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतो. 1776 मध्ये त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला, ज्याला आपण वेल्थ ऑफ नेशन्स असे म्हणतो. त्यांच्या ग्रंथाचं नाव फार मोठं आहे पण त्याला शॉर्टमध्ये संक्षिप्त स्वरूपात वेल्थ ऑफ नेशन किंवा राष्ट्राची संपत्ती असे संबोधन आहे. पूर्ण नाव असं आहे ॲन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स, असं त्यांच्या ग्रंथाचं पूर्ण नाव आहे. पण थोडक्यामध्ये त्याला राष्ट्राची संपत्ती किंवा वेल्थ ऑफ नेशन्स असे म्हटले जाते. या ग्रंथामध्ये ॲडम स्मिथ, ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणतो, त्यांचा राष्ट्राची संपत्ती हा आधुनिक अर्थशास्त्रातला पहिला ग्रंथ आहे आणि त्यामुळेच अर्थशास्त्रातला पहिला किंवा आद्य ग्रंथ वेल्थ ऑफ नेशन हा अर्थशास्त्रातला आद्य ग्रंथ आहे आणि म्हणूनच ॲडम स्मिथ यांना आपण अर्थशास्त्राचे जनक किंवा फादर ऑफ इकॉनॉमिक्स असे म्हणतो.
अँड एन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन हा त्यांचा अर्थशास्त्रातला पहिला ग्रंथ आहे. ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे पहा. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ॲडम स्मिथ हे काय म्हणतात, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. जसे की कौटिल्य यांनी काय म्हटलेले आहे, संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन म्हणजे अर्थशास्त्र होय. त्याचप्रमाणे ॲडम स्मिथ काय म्हणतात, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ॲडम स्मिथ यांनी जे अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, त्यांच्या व्याख्येमधून जे काही प्रतीत होतं त्याचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूयात. ॲडम स्मिथ यांनी निरहस्तक्षेपाचे धोरण जे आहे ते अंगीकारलेले आहे किंवा निरहस्तक्षेपाचे धोरण या धोरणाचा त्यांनी समर्थन केलेले आहे. हे धोरण त्यांनी अंगीकारलेले आहे. म्हणजे शासनाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप त्यांनी अमान्य केलेला आहे. शासनाने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये अशा प्रकारचे धोरण, निरहस्तक्षेपाचे धोरण याचे समर्थन ॲडम स्मिथ यांनी केलेले आहे. शासनाने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये या मताचे समर्थन ॲडम स्मिथ यांनी केलेले आहे. भांडवल आणि संपत्तीचा साठा करण्यावरती ॲडम स्मिथ यांनी भर दिलेला आहे. देशाची प्रगती साधायची असेल तर देशामध्ये भांडवल आणि संपत्तीचा साठा अधिकाधिक होणे गरजेचे आहे. आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियमांना ॲडम स्मिथ यांनी प्राधान्य दिलेले आहे. त्या नियमांना महत्त्व दिलेले आहे. आणि वृद्धीच्या सिद्धांतामध्ये त्यांचा जो वृद्धीचा सिद्धांत आहे त्यामध्ये त्यांनी श्रम विभाजन या विशिष्ट पैलूवरती फोकस केलेला आहे. या विशिष्ट पैलूला त्यांनी महत्त्व दिलेले आहे. पुढचा जो दृष्टिकोन आहे तो प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचा दृष्टिकोन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची जी व्याख्या तयार केलेली आहे किंवा जी व्याख्या त्यांनी मांडलेली आहे ती कल्याणकारी व्याख्या म्हणून ओळखली जाते. अल्फ्रेड मार्शल यांची व्याख्या ही कल्याणकारी व्याख्या आहे. अल्फ्रेड मार्शल यांच्याबद्दल थोडक्यात माहिती अशी आहे. अल्फ्रेड मार्शल हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. अर्थशास्त्रज्ञांमध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ, नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञ असे 3 भागामध्ये आपण वर्गीकरण करतो. तर या ठिकाणी प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. अल्फ्रेड मार्शल हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो. मार्शल यांनी 1890 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मार्शल म्हणतात अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि या शास्त्रात प्राप्ती आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या करतेवेळी असं म्हटलेलं आहे, अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. आता आपण अल्फ्रेड मार्शल यांची जी व्याख्या आहे या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहूयात.
अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसांचा अभ्यास आहे. अल्फ्रेड मार्शल असे म्हणतात की अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसांचा अभ्यास आहे. समाजातील किंवा देशातील जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा अभ्यास अर्थशास्त्र करते. जे विशेष आहेत ज्याला आपण VIP म्हणूयात, त्या VIPचा अभ्यास अर्थशास्त्र करत नाही किंवा अर्थशास्त्र म्हणजे VIPचा अभ्यास नव्हे, तर ते सर्वसामान्य लोकांचा, बहुसंख्य लोकांचा अभ्यास आहे, सामान्य माणसांचा अभ्यास आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे सामान्य माणसांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. विशेष लोकांचा किंवा अपसामान्यांचा किंवा VIPचा अभ्यास करणारे हे शास्त्र नव्हे. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र आहे. मानवाचे जे आर्थिक वर्तन घडते त्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास आहे. मानवाचे जे भौतिक कल्याण असते, कल्याण दोन प्रकारचे असते, एक भौतिक आणि अभौतिक किंवा आध्यात्मिक कल्याण, अभौतिक कल्याण. ज्या भौतिक गोष्टी आपण वापरतो, आपल्या ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ज्या वस्तू आणि सेवा वापरतो त्याला आपण भौतिक गोष्टी असे म्हणतो, भौतिक वस्तू असे म्हणतो. त्या भौतिक गोष्टीपासून आपल्याला जे काही समाधान लाभते, त्यातून आपले जे काही कल्याण होते त्याला आपण भौतिक कल्याण असे म्हणतो. आणि अर्थशास्त्र हे अशा भौतिक कल्याणाचा, आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जे समाधान लाभते त्या समाधानाचा, त्या कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे काय म्हणतात, अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नव्हे. जसं की ॲडम स्मिथ यांनी असं म्हटलेलं होतं की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र आहे किंवा संपत्तीचा अभ्यास आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. किंवा कौटिल्याने जे म्हटलेलं होतं अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय. तर या दोन्ही मतांना अल्फ्रेड मार्शल यांनी या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे. दोन्ही मतं त्यांनी खोडून काढलेली आहेत आणि असं म्हटलेलं आहे की अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही, तर अर्थशास्त्र मानवी कल्याणाचा अभ्यास करते. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाशी निगडित आहे. आणि म्हणूनच अल्फ्रेड मार्शल यांची जी व्याख्या आहे ती कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आहे. म्हणजे मानवी कल्याणाला ॲडम स्मिथ यांनी फार महत्त्व दिलेले आहे. मानवी कल्याण ही बाब त्यांनी महत्त्वाची मानलेली आहे. जसं की ॲडम स्मिथ यांनी संपत्ती ही बाब महत्त्वाची मानली. पण संपत्ती ही शेवटी कशासाठी आहे, तर ती मानवी कल्याणासाठी आहे. संपत्ती म्हणजे काय, तर भौतिक वस्तूंचा संचय आहे. आणि त्या भौतिक वस्तू मानव कशासाठी गोळा करतो, तर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी. गरजा पूर्ण झाल्यानंतर काय लाभते, तर समाधान लाभते. समाधान म्हणजे काय आहे, तर मानवाचे कल्याण आहे. समाधानातून काय होते, मानवाचे कल्याण होते, मानवाचे हित होते. आणि म्हणूनच प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणावरती, मानवी कल्याणावरती भर दिलेला आहे. म्हणून त्याची व्याख्या ही कल्याणकारी व्याख्या आहे. अल्फ्रेड मार्शल यांची अर्थशास्त्राची व्याख्या ही कल्याणकारी व्याख्या म्हणून ओळखली जाते. ॲडम स्मिथ, प्रोफेसर मार्शल यांच्यानंतर आपण लिओनेल रॉबिन्स यांच्याबाबत विचार करणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला थांबावे लागेल, पुढच्या तासाची आपल्याला वाट पाहावी लागेल. या ठिकाणी आपण थांबतो आहोत. पण तत्पूर्वी आपण आज काय पाहिले अगदी थोडक्यामध्ये पाहूयात. आपण पाहिलं कौटिल्य यांचा अर्थशास्त्राचा दृष्टिकोन. कौटिल्य काय म्हणतात, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन आहे. कौटिल्य यांच्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनाचे विचार आपण केला. ॲडम स्मिथ जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि अर्थशास्त्राचे जनक आहेत. राष्ट्राची संपत्ती हा त्यांचा ग्रंथ आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असे ते म्हणतात. त्यांचा व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आहे. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनाचा पर्याप्त वापर
यासंबंधी वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. तर या ठिकाणी आपण थांबतो आहोत. धन्यवाद.